नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। केंद्र प्रमुख भरती परीक्षा 2025 साठी आपण इथं लेक्चर सिरीज चालू केलेली आहे। जे लाईव्ह सेशन होतं आपलं, लाईव्ह सेशन मध्ये मी तुम्हाला परीक्षेचं स्वरूप, परीक्षेचा सिलेबस, कोणते घटक तुम्हाला कव्हर करावे लागतील, पेपर 1 पेपर 2 हे सर्व आपण लाईव्ह सेशन मध्ये डिस्कस केलं होतं। त्याच्यानंतर आपण केंद्र प्रमुख भरती परीक्षा जे पुस्तक सूची इथं तुम्हाला मी सजेस्ट केलेली आहे, त्यापैकी पेपर 1 चा बुक रिव्ह्यू आपण घेतला। ओके, आणि त्या पुस्तकामधील काही मॉडेल क्वेश्चन सेट आपण घेतले। प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आपल्या चालू आहेत, तर या सगळ्यांचा तुम्हाला डेफिनेटली फायदा होत असेल। आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना पुस्तकं मागवायची आहेत, सो पुस्तकं मागवण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं होतं की जी परचेस लिंक आहे, डायरेक्ट परचेस लिंक वर जाऊन तुम्ही परचेस करू शकता, किंवा तुम्ही ऑफिशियल वेबसाईट वर जा। ऑफिशियल वेबसाईट मध्ये अदर एक्झाम मध्ये जा, एज्युकेशन टीईटी टेट मध्ये जावा। इथं तुम्हाला केंद्र प्रमुख पेपर 2, त्याच्यानंतर संपूर्ण शिक्षक अभियोग्यता बुद्धिमापन चाचणी, त्याच्यानंतर तुम्हाला इथं मराठीसाठी स्पेशल पुस्तक आहे, मराठी शब्दसंग्रह, शिक्षक अभियोग्यता कल, आवड, समायोजन, व्यक्तिमत्व, विशेष तयारी, ही पुस्तक तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे। त्याच्यानंतर जनरल नॉलेज, अंकगणित, अभियोग्यता बुद्धिमापन चाचणी, पेपर पहिला, केंद्र प्रमुख भरती परीक्षा, हे पुस्तक तुमच्या पेपर 1 साठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे। ओके, क्लिअर। तर याच्या व्यतिरिक्त आणखी काही पुस्तकं आहेत जी तुम्ही इथून मागवू शकता ऑफिशियल वेबसाईट वरून आपल्या। तर बघून घ्या, जे पुस्तक आपण घेत आहोत ते तर पुस्तक तुम्हाला घ्यायचंच आहे, कारण तिथून आपण काय करणार आहोत, तिथून आपण प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर जेवढे पॉसिबल आहेत तेवढे तर मी इथं घेतलेले आहेत, बाकी जे एक्स्ट्रा राहिलेले आहेत ते तुम्ही इथून कव्हर करू शकता। ठीक आहे, ओके, क्लिअर। तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, आपला जो सिलेबस आहे तो आपला सिलेबस इथं आपल्याला कव्हर करायचा आहे। आता याच्यामध्ये बघितलं तर एकच मिनिट थांबा। बघा, तर इथं आपण समग्र शिक्षण अभियोग्यता बुद्धिमापन चाचणी या पुस्तकाचा अभ्यास करतो। जवळजवळ 5 ते 6 सेशन आपले झालेले आहेत। याच्यामध्ये मी तुम्हाला इंडेक्स एक्सप्लेन केली होती। इंडेक्स मध्ये आय थिंक मला वाटतंय आपलं क्वेश्चन पेपर, सराव प्रश्नपत्रिका, प्रश्नसंच आपण इथं घेतलेले आहेत। बाकी जे काही शिल्लक राहिले ते तुम्ही पुस्तकातून कव्हर करू शकता। ठीक आहे, ओके, क्लिअर। चला, कुठपर्यंत आलो होतो बघा आपण क्वेश्चन मध्ये। बघा, 125 नंबरचा क्वेश्चन बघा, 125 नंबरचा क्वेश्चन, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे। 125 नंबरचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे। पहिला ऑप्शन आहे, आकृती वाचन आणि आलेख वाचनातून विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीला प्रेरणा मिळते। क्वेश्चन कसे सेट केलेले आहेत तुम्ही बघा, कारण हे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन आहेत। मी तुम्हाला पाठीमागे पण बोलले होते की थोडंसं केअरफुली वाचा, ज्याच्यातून तुम्हाला लक्षात येऊन जाईल की आपल्याला कशा पद्धतीने क्वेश्चन विचारले जातात। ठीक आहे, ओके, चला बघा। नेक्स्ट आहे, आकृती वाचन आणि आलेख वाचनातून प्रेरणा मिळते। तुम्हाला काय विचारलं इथं, तुम्हाला चुकीचं सेंटेन्स विचारलेलं आहे। आकृती वाचन आणि आलेख वाचनामुळे इतिहास भूगोलासारख्या विषयातील स्थान व प्रमाण लवकर स्मरणात राहते। थर्ड क्वेश्चन आहे इथं तुम्हाला विचारलेला की शिक्षकाला जास्त अध्यापन करावं लागत नाही। आणि चौथं विधान आहे, सततच्या आकृती वाचन व आलेख वाचनातून विद्यार्थ्यांच्या चित्रकला कौशल्याला वाव मिळतो। तर इथं चुकीचं विचारलंय, मग पहिला ऑप्शन बरोबर आहे, विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीला प्रेरणा मिळते। सेकंड पण बरोबर आहे, स्मरणात राहतं। तिसरं सेंटेन्स चुकीचं आहे, लक्षात घ्या, बरोबर। चौथं सेंटेन्स जर तुम्ही बघितलं, सततच्या आकृती वाचन आणि आलेख वाचनातून विद्यार्थ्यांच्या चित्रकला कौशल्याला वाव मिळतो, तर हे देखील बरोबर आहे। ओके, क्लिअर। 126 नंबरचा क्वेश्चन आपण घेऊया,
विद्यार्थ्यांना अध्ययन अनुभव देताना त्यांचे डॅश डॅश यांचा विचार केला पाहिजे. विद्यार्थ्यांना अध्ययन अनुभव देताना त्यांचे डॅश डॅश यांचा विचार केला पाहिजे. त्यांचे वय आणि क्षमता, चित्र आणि प्रतिकृती, गद्य आणि पद्य का विषय आणि क्षमता. सोपा क्वेश्चन आहे बघा. सगळ्यात महत्वाचं काय आहे की विद्यार्थ्यांचं वय बघितलं पाहिजे, त्यांची क्षमता बघितली पाहिजे. बरोबर, त्यांचं वय आणि क्षमता इथं पाहिली पाहिजे. विद्यार्थ्यांचे संभाषण कौशल्य विकसित करणे हे उद्दिष्ट बघा, हे उद्दिष्ट साध्य झाले आहे की नाही हे पाहण्यासाठी डॅश डॅश हे साधन उपयुक्त ठरेल. ओके, पहिला आहे लेखी परीक्षा, दुसरा आहे स्पर्धा परीक्षा, तिसरा आहे वस्तुनिष्ठ परीक्षा, चौथा आहे तोंडी परीक्षा. काय येईल उत्तर बघा, 127 नंबरचा क्वेश्चन. 127 नंबरचा क्वेश्चन. ठीक आहे. ओके, संभाषण कौशल्य म्हणलंय. संभाषण कौशल्य म्हणजे कोणती परीक्षा घ्यावी लागेल इथं? तोंडी परीक्षा घ्यावी लागेल. बरोबर, लक्षात आलं? क्लिअर? सोपे क्वेश्चन आहेत, जास्त काही अवघड नाही. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्षमता विकास साधण्यासाठी खालीलपैकी कोणत्या बाबींचा वापर केला जातो? पहिला ऑप्शन आहे पाठ्यपुस्तकांचा, दुसरा आहे शैक्षणिक उपक्रमाचा, तिसरा आहे संदर्भ साहित्याचा आणि चौथा आहे अ ब क या तीनही बाबींचा. 128 नंबरचा क्वेश्चन. तर इथं जर आपण बघितलं तर तिन्ही बाबींचा इथं वापर केला पाहिजे. बरोबर, क्षमता विकसित करायचंय, पाठ्यपुस्तक पण पाहिजेत, बरोबर, शैक्षणिक उपक्रम पण पाहिजेत आणि संदर्भ साहित्य सुद्धा इथं पाहिजे. ओके, क्लिअर? नेक्स्ट क्वेश्चन बघा, 129 नंबरचा. क्षमताधिष्ठित चाचणीतील प्रात्यक्षिक परीक्षेत विद्यार्थी कृती करताना चुकत असेल, लक्षात घ्या. क्षमताधिष्ठित चाचणीतील प्रात्यक्षिक परीक्षेत विद्यार्थी कृती करताना जर चुकत असेल तर एक शिक्षक म्हणून तुमची काय भूमिका असेल? पहिला ऑप्शन आहे काहीच सांगू नका, दुसरा ऑप्शन आहे आवश्यक तिथं सूचना द्या, तिसरा ऑप्शन आहे पाहिजे ते करू द्या आणि चौथा आहे रागवून किंवा समजावून सांगा. आता इथं जर आपण बघितलं तर प्रॉपर आपला आन्सर काय राहील? सांगितलं तर नाही पाहिजे, बरोबर, काहीही सांगितलं नाही पाहिजे, हेही चुकीचं आहे. तर आवश्यक तिथं सूचना द्यायची, सांगायचं नाहीये, काय उत्तर वगैरे सांगायचे नाहीत, फक्त जिथं आवश्यक आहे तिथं सूचना द्यायची. ओके, 130 नंबरचा क्वेश्चन बघा. विद्यार्थ्याच्या विचारशक्तीचा विकास हा सर्वांगीण विकासाच्या डॅश डॅश क्षेत्राशी निगडित आहे. विद्यार्थ्याच्या विचारशक्तीचा विकास हा सर्वांगीण विकासाच्या डॅश डॅश क्षेत्राशी निगडित आहे. बोधात्मक, भावनात्मक, क्रियात्मक आणि मूल्यात्मक. आता हे जे क्षेत्र आहेत ना, बोधात्मक क्षेत्र असेल, भावनात्मक असेल, क्रियात्मक असेल आणि मूल्यात्मक असेल, तर याच्याशी रिलेटेड जे थेरी कंटेंट आहे ते थेरी कंटेंट तुम्ही व्यवस्थित अभ्यासून घ्या, जेणेकरून तुम्हाला त्याच्यावरती कितीही डिफिकल्ट कॉन्सेप्ट वरती क्वेश्चन येऊ द्या, तुम्हाला उत्तरं तिथं आली पाहिजेत. तर 130 नंबरचा क्वेश्चन इथं जर आपण आन्सर बघितलं तर विद्यार्थ्याच्या विचारशक्तीचा विकास हा सर्वांगीण विकासाच्या भावात्मक क्षेत्राशी निगडित आहे. बरोबर, ओके. मूल्यात्मक नाही येणार, क्रियात्मक पण नाही येणार, जास्तीत जास्त क्वेश्चन बोधात्मकशी रिलेटेड येतात, पण इथं तुम्हाला भावात्मक क्षेत्राशी रिलेटेड क्वेश्चन विचारलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. विद्यार्थी वैज्ञानिक चमत्कृतीतील आनंद घेतो. विद्यार्थी वैज्ञानिक चमत्कृतीतील आनंद घेतो हे डॅश डॅश या उद्दिष्टाचे स्पष्टीकरण आहे. रसग्रहण, अवधान, अभिरुची आणि दृष्टिकोन. काय बघा, वैज्ञानिक चमत्कृती म्हटलंय ना, तर इथं अवधान आणि दृष्टिकोन तर इलिमिनेट होतील, राहिला ऑप्शन रसग्रहण आणि अभिरुची. उत्तर काय येईल? रसग्रहण. बरोबर, रसग्रहण या उद्दिष्टाचं काय आहे हे स्पष्टीकरण आहे. ओके, क्लिअर? चला नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. पुढचा क्वेश्चन बघा. विद्यार्थ्यांमध्ये काही क्षमता, गुण, मूल्य विकसित व्हावीत या उद्दिष्टांच्या मापनासाठी लेखी परीक्षेसारखे साधन पर्याप्त ठरते. बघा, क्षमता, गुण आणि मूल्य म्हटले, ठरत नाही, काही अंशी ठरते, अजिबात ठरत नाही. ओके, क्षमता, गुण आणि मूल्य म्हटले तर लेखी परीक्षा ठरत नाही, लक्षात घ्या. ओके,
पर्याप्त ठरत नाही लेखी परीक्षा. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला नेक्स्ट बघा, विद्यार्थ्यांच्या वर्तनाचे प्रामाणिक व वस्तुनिष्ठ दर्शन व्हायचे असेल, लक्षात घ्या, विद्यार्थ्यांचं जे वर्तन आहे त्या वर्तनाचं प्रामाणिक आणि वस्तुनिष्ठ दर्शन व्हायचे असेल तर कोणत्या साधनाचा वापर केला पाहिजे? पडताळासूची, दैनंदिनी, प्रासंगिक नोंदी का मुलाखत? 133 नंबरचा क्वेश्चन. काय येईल उत्तर बघा? सी ऑप्शन, बरोबर, प्रासंगिक नोंदी. उत्तर येईल प्रासंगिक नोंदी, बरोबर. ओके, क्लिअर. तर हे मुलाखत, दैनंदिनी, पडताळासूची याचा उपयोग कुठं होतो, कशासाठी होतो, हे सुद्धा आपल्याला इथे व्यवस्थित अभ्यासून घ्यावं लागेल. तर बघा, हे जे मी सेशन इथं घेतलेले आहेत त्याच्यामध्ये जे ऑप्शन तुम्हाला दिलेत, क्वेश्चन संच पण आपण घेतले आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पण आपण घेतोय. तर तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय की असे कोणते ऑप्शन आहेत की तुम्हाला सतत दिसतील, बरोबर, कोणते पॉइंट्स आहेत की ज्याच्यावरती फॅक्च्युअल क्वेश्चन राहतील, कोणते पॉइंट्स आहेत ज्याच्यावरती कॉन्सेप्च्युअल क्वेश्चन राहतील. ओके, आणि मग त्या पद्धतीने तुम्ही इथं अभ्यास करू शकता. पेपर 1 तसा बऱ्यापैकी फॅमिलियर आहे, सोपा आहे. पेपर 2 थोडासा तुम्हाला व्यवस्थित तयार करावा लागेल, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन बघा, विद्यार्थ्याला काय येतं हे पाहण्यापेक्षा काय येत नाही हे शोधणं डॅश डॅश या चाचणीचं उद्दिष्ट असतं. नैदानिक, संपादनूक, घटक यापैकी नाही. 134 नंबरचा क्वेश्चन. 134 नंबरचा क्वेश्चन. तर विद्यार्थ्याला काय येतं हे पाहण्यापेक्षा काय येत नाही हे शोधणं संपादनूक नाही, घटक नाही, नैदानिक चाचणीचं उद्दिष्ट असतं. ओके, क्लिअर. कशाचं उद्दिष्ट असतं? नैदानिक चाचणीचं. डॅश डॅश हा शाळेचा प्रमुख असतो. 135 नंबरचा क्वेश्चन. डॅश डॅश हा शाळेचा प्रमुख असतो. संस्थेचा अध्यक्ष, संस्थेचा मुख्याध्यापक, शिक्षण मंडळाचा अध्यक्ष आणि नगरपालिका शिक्षण प्रमुख. तर इथे जर आपण बघितलं तर आपलं उत्तर काय येईल बघा? शाळेचा प्रमुख म्हटलंय, शाळेचे प्रमुख कोण असतात? बरोबर, मुख्याध्यापक असतात. संस्थेचे अध्यक्ष, शिक्षण मंडळाचा अध्यक्ष हे क्वेश्चन येतील का? नाही येणार. ओके. विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग ही अध्यापनातील डॅश डॅशची गरज आहे. विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग ही अध्यापनातील वरवरची गरज आहे, मूलभूत गरज आहे, कमी महत्वाची गरज आहे, फार महत्वाची गरज आहे. 136 नंबरचा क्वेश्चन. बी ऑप्शन, बरोबर, मूलभूत गरज आहे. ओके, क्लिअर. मूलभूत गरज आहे. शिक्षकाचे अध्यापन ही वर्ग व्यवस्थापनातील समस्या आहे. पहिला ऑप्शन आहे सरस, दुसरा आहे नीरस, तिसरा आहे यथोचित, चौथा आहे यथायोग्य. 137 नंबरचा क्वेश्चन. तर बघा, कधी कधी काय होतं, आता सगळे शिक्षक असं नाही की बाबा विनोद केला तरच अध्यापन तुमचं चांगलं आहे असं काही नसतं. तर तुम्हाला विषय जो आहे तो समजतोय का, आपण काय शिकवतोय ते समोरच्या विद्यार्थ्याला समजते का, हे जास्त महत्वाचं आहे. मग अध्यापन करताना ते अध्यापन मनोरंजक तर म्हणता येणार नाही, पण विद्यार्थ्यांना इंटरेस्ट राहिला पाहिजे त्याच्यामध्ये. बरोबर. तर इथं नीरस अध्यापन जर असेल तर काय होतं, मग विद्यार्थी कंटाळतात. ओके, ही वर्ग व्यवस्थापनातील एक समस्या आहे, लक्षात घ्या. नेक्स्ट क्वेश्चन बघा. बहुवर्गीय पद्धतीस डॅश डॅश हा खऱ्या अर्थाने शिक्षकाचा सहाय्यक असतो. बहुवर्गीय पद्धतीमध्ये गटनायक, मुख्याध्यापक, सरपंच आणि ग्रामसेवक. त्याच्यामध्ये बघा, आपलं उत्तर मुख्याध्यापक आपण द्यायला जातो पण ते उत्तर नाहीये, उत्तर आहे गटनायक. काय येईल उत्तर इथं? गटनायक हा काय असतो? खऱ्या अर्थाने शिक्षकाचा सहाय्यक असतो. ओके, क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. राज्यामध्ये औपचारिक आणि औपचारिक प्राथमिक शाळांना पर्यायी योजना म्हणून महाराष्ट्र शासनाने डॅश डॅश सुरू केल्या आहेत. जिल्हा प्राथमिक शिक्षण प्रक्रिया, सर्व शिक्षा अभियान, वसती शाळा आणि आमची शाळा. औपचारिक प्राथमिक शाळांना पर्याय म्हणून काय केले? वसती शाळा सुरू केलेल्या आहेत. बरोबर, वसती शाळा सुरू केलेल्या दिसतात. तर जवळजवळचे ऑप्शन असतात, त्याच्यामुळे तुम्हाला कन्फ्युजन
होऊ शकतं, त्याच्यामुळे अभ्यास आपला तेवढा चांगला लागतो, लक्षात घ्या. ठीक आहे, ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढचा क्वेश्चन आहे, वसती शाळेच्या शिक्षकाची शैक्षणिक पात्रता किती असावी लागते? 12वी उत्तीर्ण, डीएड पदविका ज्ञान, बीएड प्रशिक्षित आणि 10वी उत्तीर्ण. तर आपण बघितलं की औपचारिक शाळेला पर्याय म्हणून त्यांनी काय केले, वसती शाळा चालू केलेल्या आहेत, बरोबर. तर इथं कुठेही शिक्षक असू द्या, डीएड किंवा बीएड. आता इथं वसती शाळेसाठी क्रायटेरिया काय आहे, डीएड पदविका प्राप्त पाहिजे. ओके, डीएड पदविका प्राप्त पाहिजे. नेक्स्ट बघा, 141 नंबरचा क्वेश्चन. प्राथमिक शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण व साक्षरता यांवरील कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी डॅश डॅश या शैक्षणिक वर्षापासून सुरू झाली. 1992, 93, 93, 94, 94, 95 आणि 95, 96. तर प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण आणि साक्षरता याच्यामधील कृती कार्यक्रमाची जी अंमलबजावणी आहे ना, असे फॅक्च्युअल क्वेश्चन तुम्हाला डेट इयर माहितच पाहिजे. तर उत्तर आहे 1994, सॉरी 1994, 95. ठीक आहे, 1994, 95. एखादा विद्यार्थी वर्गात हुशार असूनही अभ्यास न करता वर्गातील शिस्त मोडतो, अशा वेळी तुम्ही काय कराल? पहिला ऑप्शन आहे त्याच्याकडे दुर्लक्ष कराल. दुसरा ऑप्शन आहे त्या विद्यार्थ्याला वर्गनायक करून त्याच्यावर जबाबदारी सोपवाल. त्याच्या विचारात सकारात्मक वळण देऊन खोडकर प्रवृत्तीला आळा घालाल. पालकांकडे तक्रार कराल. 142 नंबरचा क्वेश्चन. काय उत्तर बघा. एक तर त्या विद्यार्थ्याला वर्गनायक करून टाकायचं आणि त्याच्यावरती जबाबदारी टाकायची, बरोबर. हा एक ऑप्शन आहे. आणि तिसरा ऑप्शन आहे की सकारात्मक वळण देऊन खोडकर प्रवृत्तीला आळा घालायचं. दुर्लक्ष करणं, पालकांना सांगणं हे इथं ऑप्शन येणार नाहीत, लक्षात घ्या. नेक्स्ट क्वेश्चन बघा. वर्गातील तुटलेल्या फर्निचरची विल्हेवाट कशी कराल? ते वर्गातून बाहेर काढून टाकण्यास सांगाल. शक्य असेल तेवढा त्याचा उपयोग करून कार्यानुभवाच्या तासिकेतील साहित्य बनवून द्याल. ओके, सर्व साहित्याची त्वरित लिलावाद्वारे विक्री कराल. आणि यापेक्षा वेगळं उत्तर काय येऊ शकतं? उत्तर 143 नंबरचा क्वेश्चन, बी ऑप्शन, बरोबर. शक्य असेल तेवढा त्याचा उपयोग करायचा, कार्यानुभवाच्या तासिकेतील साहित्य बनवून घ्यायचं त्याच्यामधून. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. शालेय प्रशासनामध्ये कोणत्या घटकांना अतिशय महत्व आहे? सामाजिक, मानवी, लौकिक आणि आधी भौतिक. सामाजिक, मानवी, लौकिक आणि आधी भौतिक. तर इथं जर बघितलं तर मानवी घटकांना जास्त महत्व आहे. मानवी घटक कसे आहेत त्याच्यावरती डिपेंड करतो शाळेचा रिझल्ट. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. अनुदान संहितेच्या 83व्या कलमानुसार शालेय नोंदणी पत्रक ठेवण्याची मुख्य जबाबदारी कोणावरती असते? पहिला ऑप्शन आहे शिक्षक, दुसरा आहे मुख्याध्यापक व्यवस्थापक, तिसरा आहे मुख्याध्यापक आणि चौथा आहे कार्यकारी अधिकारी. तर इथं जर आपण बघितलं तर मुख्याध्यापकांवरती जबाबदारी असते, बरोबर. काय म्हटलंय तुम्हाला? शालेय नोंदणी पत्रक ठेवायची जबाबदारी म्हटले, बरोबर. म्हणजे ती कोणावरती असणार आहे? मुख्याध्यापकावरती असणार आहे. ओके, क्लिअर. सोपे क्वेश्चन आहे, जास्त एक्सप्लेन करायची गरज नाही. फक्त आपल्याला काय करायचंय, असे क्वेश्चन जास्तीत जास्त सोडवायचे, एवढंच आपलं काम आहे. ओके. डॅश डॅशच्या शिक्षक कायद्यानुसार शिक्षकांची कर्तव्ये सांगितली आहेत. 1985च्या शिक्षक कायद्यानुसार, 1983च्या कायद्यानुसार, 1982च्या कायद्यानुसार का 1981च्या कायद्यानुसार? काय येईल उत्तर बघा. 146 नंबरचा क्वेश्चन. चला, डी ऑप्शन, बरोबर. सन 1981. ओके, क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. शाळेची सर्वसामान्य माहिती व डॅश डॅश हे दोन निकष शाळेची प्रतवारी ठरवण्याचे आहेत. शैक्षणिक परिसर, शालेय मूल्यमापन, मुख्याध्यापक आणि नियोजन.
काय येईल उत्तर बघा, 147 नंबरचा क्वेश्चन. शाळेची प्रतवारी, बरोबर. शालेय मूल्यमापन, बरोबर. शाळेची सर्वसामान्य माहिती आणि शालेय मूल्यमापन. ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, डॅश डॅश मंत्रालयात शिक्षण हा एक महत्वाचा विभाग आहे. शिक्षण आणि खाते मंत्रालयामध्ये, मानव संसाधन विकास मंत्रालयामध्ये, उच्च शिक्षण खातं यापैकी नाही. असे क्वेश्चन ना रिपीट होऊ शकतात बरं का. ओके, तर मानव संसाधन मंत्रालयामध्ये शिक्षण हा एक महत्वाचा विभाग आहे. ओके, आपण जाऊ शकतो शिक्षण व खात्याकडे. ओके, जस्ट एक मिनिट थांबा. चला नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. पुढचा प्रश्न काय आहे. पुढचा प्रश्न आपल्या समोर आहे की खालीलपैकी कोणती वर्तन अभ्यासाची पद्धती ही शास्त्रशुद्ध वस्तुनिष्ठ असून काढलेले निष्कर्ष अधिक विश्वसनीय असतात. निरीक्षण पद्धती, प्रायोगिक पद्धती, सर्वेक्षण पद्धती का जीवन वृत्तांत पद्धती. सगळ्या पद्धती आपण डीएड बीएड ला असताना अभ्यासलेल्या असतील, पण गॅप पडल्यामुळे काय होतं, थोडस विसरायला होतं. ओके, तर याच्यामध्ये प्रायोगिक पद्धती, तर ही वर्तन अभ्यासाची अशी पद्धती आहे की ज्याच्यामध्ये शुद्ध वस्तुनिष्ठ निष्कर्ष जे असतात ना ते अधिक विश्वसनीय असतात. ओके, क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. खालीलपैकी कोणत्या व्याख्या समायोजनाच्या आहेत. पहिला ऑप्शन आहे परिस्थितीला तोंड देण्यासाठी अधिक संरक्षणात्मक पवित्रा घेणे, व्यक्तिगत आवडीनिवडी, गरजा तसेच सामाजिक घटक यांना अनुसरून योग्य त्या समाजमान्य प्रतिक्रिया देणे, परिस्थितीचा विचार करून अनुरूप संबंध प्रस्थापित करणे. 87 नंबरचा क्वेश्चन. उत्तर काय आहे, उत्तर तुमचं येईल डी ऑप्शन, परिस्थितीला तोंड देण्यासाठी अधिक संरचनात्मक पवित्रा घेणं, बरोबर, समाजमान्य प्रतिक्रिया देणं, परिस्थितीचा विचार करून अनुरूप संबंध प्रस्थापित करणं. 1, 2 आणि 3 सर्व. उत्तर काय आलं तुमचं, 1, 2 आणि 3 सर्व. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. व्यक्तिमत्व म्हणजे शरीर रचना, वर्तन विशेष, अभिरुची, अभिवृत्ती, कृती क्षमता व कर्तृत्व, कला विशेष यांची वैशिष्ट्यपूर्ण गुंफण होय. अशी व्यक्तिमत्वाची जी डेफिनेशन आहे ना ती कोणी केलं असं तुम्हाला इथे विचारले. नॉर्मन एल मन यांनी, GW ऑलपोर्ट यांनी, JB वॉटसन यांनी का GA किंबळे यांनी. तर विचारल्या जाऊ शकतात अशा स्पेसिफिक डेफिनेशन. बाकी तुम्ही ऑलपोर्टची डेफिनेशन, वॉटसनची डेफिनेशन, त्याच्यानंतर किंबळे यांची डेफिनेशन करू शकता, पण याचं उत्तर आहे नॉर्मन एल मन. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे की बाह्य जगाचे ज्ञान मिळवणारी अवबोध ही मूलभूत मानसिक प्रक्रिया आहे. अध्ययनार्थ्याला बाह्य जगाचे ज्ञान मिळावे म्हणून प्रशिक्षकांनी पुढीलपैकी कोणती बाब टाळावी असा क्वेश्चन तुम्हाला इथे दिलाय. अध्ययनार्थ्याला विविध अनुभव घेऊ द्यावेत. ओके, सेकंड आहे पूर्वग्रहामुळे चुकीचा बोध होत असेल तर तो तसा होऊ नये याच्यासाठी खबरदारी घ्यावी. आकृती आणि पार्श्वभूमीला महत्व देऊ नये. अवबोधन रचनेला महत्व द्यावे. चांगला क्वेश्चन आहे बघा, 89 नंबरचा क्वेश्चन हा. तर इथं कोणती बाब टाळावी म्हटलंय, तर इथं बघा हे अनुभव घेऊ द्यावे, बरोबर आहे. बाह्य जगाचं ज्ञान, चुकीचा बोध होऊ नये का खबरदारी घ्यावी हेही बरोबर आहे. अवबोधन रचनेला महत्व द्यावं हे बरोबर आहे. आकृती पार्श्वभूमी हे चुकीचं आहे. ओके, हे चुकीचं आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणती उदाहरणे हे शिक्षक प्रधान अध्यापन पद्धतीचे आहे. शिंदे सरांनी चित्रपट वरदान की शाप या विषयावर चर्चा घ्यावयास लावली. ओके, गोगटेबाईंनी पर्यवेक्षित अध्ययनाचा तास शाळा सुटल्यावर घेतला. मोरे सरांनी भूकंप या विषयावर भाषण दिले. साबळेबाईंनी विद्यार्थ्यांना एक वैज्ञानिक समस्या सोडवण्यास सांगितले. शिक्षक प्रधान अध्यापन पद्धतीचं एक्झाम्पल तुम्हाला इथे विचारलेलं आहे. काय येईल उत्तर बघा, क्वेश्चन नंबर 90. शिक्षक प्रधान, बरोबर. तर याच्यामध्ये बी ऑप्शन येईल, बरोबर. सॉरी, सी ऑप्शन येईल. सी ऑप्शन येईल, हो की नाही. शिक्षक प्रधान म्हटले ना, भाषण दिलं त्यांनी, याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा काही रोल आहे का नाही. आता इथं
वैज्ञानिक समस्या सोडवायला सांगितली, विद्यार्थ्यांना सांगितली. अध्ययनाचा तास घेतला, इथं पण विद्यार्थ्यांचा रोल येतो. आणि याच्यावर चर्चा घ्यायला सांगितली, चित्रपट, शाप वरदान, इथंही विद्यार्थ्यांचा रोल येतो, लक्षात घ्या. नेक्स्ट क्वेश्चन बघा, खाली दिलेल्या विकास विषयीच्या विधानांमध्ये कोणते विधान असत्य आहे? व्यक्ती आणि वातावरण यात आंतरक्रिया होते, त्याच्यामुळे विकास घडून येतो, पहिला ऑप्शन. प्रगतीच्या स्वरूपात बदल होण्याच्या क्रियेला विकास संबोधतात. गुणधर्मात होणाऱ्या बदलांची जाणीव करून देणारा विकास असतो. आणि वाढ ही विकासाच्या तुलनेत काय आहे? व्यापक संकल्पना आहे. ओके, उत्तर काय येईल बघा. तुम्हाला काय विचारले? असत्य विचारले, बरोबर. तर व्यक्ती आणि वातावरण यात आंतरक्रिया होते, त्याच्यामुळे विकास घडून येतो, हे बरोबर आहे. प्रगतीच्या स्वरूपात बदल होण्याच्या क्रियेला विकास संबोधतात, हेही बरोबर आहे. गुणधर्मात होणाऱ्या बदलांची जाणीव करून देणारा विकास असतो, हेही बरोबर आहे. वाढ ही विकासाच्या तुलनेत चुकीचं आहे, बरोबर. ओके, क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा, राज्य हे बालकांचं वय 6 वर्षाचं होईपर्यंत त्यांचे संगोपन करण्यासाठी आणि त्यांच्या शिक्षणासाठी तरतूद करील असं भारतीय राज्यघटनेच्या कितव्या कलमात म्हटलेलं आहे? 92 नंबरचा क्वेश्चन. 47, 45, 48 आणि 50. उत्तर काय येईल बघा. 92 नंबरचा क्वेश्चन, बी ऑप्शन, बरोबर. बी ऑप्शन 45व्या आर्टिकल मध्ये. तुम्हाला हे राज्यघटनेचा हा जो काही भाग आहे, हा भाग पण तुम्हाला करावा लागेल. प्राथमिक स्तरावरील शिक्षण मुलांना कोणत्या भाषेतून दिले जावे असं घटनेमध्ये सांगितलेलं आहे? प्रादेशिक भाषा, मातृभाषा, इंग्रजी भाषा, राष्ट्रभाषा, बरोबर. प्राथमिक स्तरावरील शिक्षण जे आहे ते कोणत्या भाषेत दिलं जावं? 93 नंबरचा क्वेश्चन, मातृभाषेमध्ये, बरोबर. मुलं, आपण पाठीमागं क्वेश्चन घेतलेत ना, आपण पाठीमागं मातृभाषेबद्दल क्वेश्चन घेतलेले आहेत की मुलांना मातृभाषेमध्ये हे सगळं शिकवणं का गरजेचं आहे, बरोबर. क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. पुढचा प्रश्न बघा, क्वेश्चन आहे, वैज्ञानिक क्रांतीमुळे शिक्षणात कोणती गोष्ट महत्वाची ठरली? वैज्ञानिक क्रांतीमुळे शिक्षणात कोणती गोष्ट महत्वाची ठरली? ओके, कल्पनाशक्ती, संयम, प्रयोगशीलता, श्रद्धाळूपणा. 94 नंबरचा क्वेश्चन बघा. 94 नंबरचा क्वेश्चन काय येईल उत्तर बघा. श्रद्धाळूपणा, संयम येईल का? नाही. वैज्ञानिक क्रांती म्हटलं की प्रयोगशीलता येईल ना. उत्तर काय येईल? प्रयोगशीलता. ओके. अध्यापकाच्या व्यावसायिक व्यक्तिमत्वाची अंग कोणती? व्यवसाय, बांधिलकी, कार्यकर्तृत्व, अध्यापन क्षमता आणि वरील सर्व. 95 नंबरचा क्वेश्चन काय येईल बघा. वरील सर्व, बरोबर. वरील सर्व. ठीक आहे. अध्यापकांच्या व्यावसायिक व्यक्तिमत्वाची अंग कोणती आहेत? व्यावसायिक बांधिलकी, कार्यकर्तृत्व, अध्यापन क्षमता, ही सगळीच आहेत. ओके. स्त्रियांना शिक्षणात प्राधान्य मिळावं ही शिफारस करणारी समिती कोणती? भावनिक एकात्मता समिती, JP नाईक एकसूत्रीकरण समिती, राष्ट्रीय स्त्री शिक्षण समिती, शिक्षक शिक्षण समिती. 96 नंबरचा क्वेश्चन, राष्ट्रीय स्त्री शिक्षण समिती, बरोबर. राष्ट्रीय स्त्री शिक्षण समिती. सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना कोणी सुरू केली? 97 नंबरचा क्वेश्चन, सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना कोणी सुरू केली? केंद्र शासन, केंद्र व राज्य शासन, राज्य शासन आणि ग्रामपंचायत. उत्तर काय येईल बघा. तर सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना केंद्र आणि राज्य शासनाने सुरू केलेली आहे एकत्रितपणे. ओके. तर ह्या अशा योजना शिक्षणाशी रिलेटेड ज्या असतात त्या विचारल्या जातात. बालकाला शिक्षणाचा हक्क सर्वप्रथम कोणत्या परिषदेने दिला? जिल्हा परिषद, राज्य परिषद, जागतिक बाल हक्क परिषद, राष्ट्र परिषद. 98 नंबरचा क्वेश्चन, बालकाला शिक्षणाचा हक्क सगळ्यात आधी कोणत्या परिषदेने दिला? जागतिक बाल हक्क परिषद जी आहे ना, याच्याबद्दल तुम्हाला क्वेश्चन पण विचारले जाऊ शकतात. त्या जागतिक बाल हक्क परिषदेबद्दल जेवढी काही इन्फॉर्मेशन आहे सगळी व्यवस्थित वाचून ठेवा. ठीक आहे. तुम्हाला युनेस्को असेल, डाएट असेल, याच्याबद्दल NCERT असेल, NCTE असेल, हा स्पेशली तुम्हाला पार्ट दिलेला आहे की याच्यावरती आम्ही क्वेश्चन विचारणार आहोत. ओके, लक्षात आलं? क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन बघा, किमान अध्ययन पातळीवर आणण्यासाठी विद्यार्थ्याच्या अंगी कोणता गुण असणं आवश्यक आहे? भाषा ज्ञान,
गणिताचं ज्ञान, क्षमता प्रभुत्व, चातुर्य. 99 नंबरचा क्वेश्चन बघा. 99 नंबरचा क्वेश्चन. सी ऑप्शन बरोबर, क्षमता आणि प्रभुत्व. ओके, उत्तर आहे क्षमता आणि प्रभुत्व. नेक्स्ट क्वेश्चन बघा. ओझा विना अध्ययन, लर्निंग विदाउट बर्डन हा अहवाल यशपाल समितीनं केव्हा सादर केला? 100 नंबरचा क्वेश्चन. 100 नंबरचा क्वेश्चन. 15 जुलै 1993. ओझा विना अध्ययन हा जो अहवाल आहे हा यशपाल समितीने कधी सादर केला? 15 जुलै 1993 ला. ओके, क्लिअर. खालीलपैकी कोणत्या वर्षी नाशिक येथे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची स्थापना झाली? 101 नंबरचा क्वेश्चन. 1989 बरोबर, 1989. अध्ययन अध्यापनाशी संबंधित असणारी मानसशास्त्रीय शाखा म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र होय. ही शैक्षणिक मानसशास्त्राची व्याख्या कोणी केली? हर्बर्ट, वुडवर्थ, सी स्किनर, विल्यम उंट. 102 नंबरचा क्वेश्चन बघा. 102 नंबरचा क्वेश्चन. सी स्किनर बरोबर. तर अध्ययन अध्यापनाशी संबंधित असणारी मानसशास्त्रीय शाखा म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र. ही शैक्षणिक मानसशास्त्राची व्याख्या सी स्किनर यांनी केली. वुडवर्थ, हर्बर्ट, विल्यम उंट या सगळ्यांच्याच डेफिनेशन तुम्हाला करावे लागते. इथं तुम्हाला सी स्किनर यांची विचारली, मे बी तुमच्या परीक्षेमध्ये वुडवर्थ यांची विचारू शकतात. ओके, क्लिअर, समजलं? तर हे आपल्याला इथं माहित असायला हवं. तर लक्षात घ्या, काही गोष्टी असतात ज्या थोड्याशा आपल्याला केअरफुली इथे लक्षात ठेवाव्या लागतात. ठीक आहे, ओके. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 103. शिक्षकाला मानसशास्त्राच्या अध्ययनाची गरज असते कारण का? परिणामकारक अध्यापन करण्यासाठी, बरोबर आहे. विद्यार्थ्यांना संपन्न अनुभव देण्यासाठी, हेही बरोबर आहे. उत्तम नागरिक घडविण्यासाठी, हेही बरोबर आहे. म्हणजे तुमचं उत्तर काय येईल? वरील सगळ्या गोष्टी साध्य करण्यासाठी शिक्षकाला अध्ययनाची गरज असते. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. अध्ययन वक्राचे शैक्षणिक महत्व खालीलपैकी कोणत्या पर्यायात नमूद केले आहे? अध्ययन वक्र. तर इथे जर आपण बघितलं, पहिला ऑप्शन आहे विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा वेग समजतो. बरोबर आहे का? बरोबर आहे. शिक्षक योग्य अध्यापन पद्धती वापरू शकतो, हेही बरोबर आहे. विद्यार्थ्याला प्रेरणा मिळते, हेही बरोबर आहे. अ, ब आणि क या तिन्ही पर्यायामध्ये अध्ययन वक्राचं जे शैक्षणिक महत्व आहे ते नमूद केलेलं आहे. ठीक आहे, ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. अध्ययन विषयक उपपत्ती मांडण्याचा पहिला बहुमान कोणत्या शास्त्रज्ञाने मिळवला? स्किनर, थॉर्नडाईक, पावलॉव आणि फ्राईड. 105 नंबरचा क्वेश्चन. 105 नंबरचा क्वेश्चन. उत्तर काय येईल बघा? बी ऑप्शन, थॉर्नडाईक. बरोबर, उत्तर आहे बी ऑप्शन, थॉर्नडाईक. ज्ञानात्मक अध्ययन उपपत्तीमध्ये अध्ययन प्रयत्नप्रमाद पद्धतीने घडतं, मर्मदृष्टी मूलक असतं, अभिजात अभिसंधानामुळे मिळतं. अभिजात अभिसंधान, साधक अभिसंधान हे सगळं तुम्हाला इथं अभ्यासावं लागेल, लक्षात घ्या. ओके, उत्तर काय येईल बघा? सी ऑप्शन. बरोबर. इथं जर आपण बघितलं तर 1 आणि 2 दोन्ही येईल. क्लिअर? 1 आणि 2 दोन्ही येईल. तर इथं तुम्हाला ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती जसं दिलीये तिथं अभिजात अभिसंधानामुळे घडतं हे येईल का? नाही येणार. प्रयत्न प्रमाद आणि मर्मदृष्टीपूरक हे 2 ऑप्शन इथं येऊ शकतात. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. 107 नंबरचा क्वेश्चन. एकच मिनिट थांबा. बघा, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे विचारले तुम्हाला. परिसराप्रमाणेच मानसिक स्वास्थ्याचा अध्यापनावर परिणाम होतो. ओके, जस्ट एक मिनिट थांबा. ओके, चला बघा. नेक्स्ट क्वेश्चन बघा. विद्यार्थ्यास समजून घेण्यासाठी शिक्षकाला मानसशास्त्रातील काही घटकांचा उपयोग होतो. अध्ययन अध्यापन प्रक्रिया शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक ही असते. चौथा ऑप्शन आहे अध्ययन अध्यापन प्रक्रिया सामाजिक व सांस्कृतिक नसते तर ती निखळ शैक्षणिक असावी लागते. चुकीचं विचारलंय. बरोबर, तर डी ऑप्शनचा तुम्ही विचार करा. पहिला ऑप्शन तर बरोबर आहे. बरोबर की बाबा मानसिक स्वास्थ्याचा पण अध्यापनावर परिणाम होतो, हे बरोबर आहे. विद्यार्थ्यांना समजून घेण्यासाठी मानसशास्त्रातील काही घटकांचा अभ्यास करावा लागतो. आपल्याला मानसशास्त्र विषय का आहे? बरोबर. अध्ययन अध्यापन प्रक्रिया शारीरिक, मानसिक, बौद्धिक पण असते. बरोबर, हे बरोबर आहे.
पण चौथा ऑप्शन सांस्कृतिक सामाजिक नसते हे चुकीचं आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. प्रत्याभिज्ञान ही क्रिया प्रत्यावहनापेक्षा डॅश डॅश आहे. प्रत्याभिज्ञान आणि प्रत्यावाहन हे दोन्ही तुम्हाला करायचंय. गुंतागुंतीची आहे, कटकटीची आहे, सुलभ आहे, अवघड आहे. 108 नंबरचा क्वेश्चन सुलभ आहे. बरोबर, प्रत्याभिज्ञान ही क्रिया जी आहे ना प्रत्यावाहनापेक्षा कशी आहे, सुलभ आहे. पण याच्यासाठी तुम्ही आधी प्रत्याभिज्ञान आणि प्रत्यावाहन हे सगळं वाचावं लागेल. बरोबर, ओके, क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन बघा. अध्ययन अध्यापन प्रक्रियेत डॅश डॅशचे अनन्यसाधारण महत्व आहे. बघा याच्यामध्ये कशाचं अनन्यसाधारण महत्व आहे. याच्यामध्ये बघा विस्मरण येईल का, नाही. कल्पना येईल का, नाही. स्मरणात राहिलं पाहिजे ना सगळं. बरोबर, स्मरणामध्ये राहिलं पाहिजे. ओके, क्लिअर, लक्षात आलं. अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये स्मरणाचं अनन्यसाधारण महत्व आहे. ओके, अवधान आणि अभिरुची हे डॅश डॅश वर परिणाम करणारे घटक आहेत. स्मरण विस्मरण येईल का, नाही येणार. बरोबर, अवधान आणि अभिरुची अध्ययनावर परिणाम करणारे घटक आहेत. कशावरती परिणाम करणारे घटक आहेत, अध्ययनावरती परिणाम करणारे घटक आहेत. ओके, क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. 111 नंबरचा. अवधानाचे नियंत्रण करणारे आंतरिक घटक सांगा. अवधानाचे नियंत्रण करणारे आंतरिक घटक सांगा. अभिरुची, सवय, नैसर्गिक गरज, अ ब क मधील तीनही. तर उत्तर काय येईल बघा इथं. अवधान निर्माण करणारे नियंत्रण करणारे घटक कोणते आहेत, अभिरुची, नैसर्गिक गरज आणि सवय, तीनही येऊन जाईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन घ्या. 112 नंबरचा क्वेश्चन बघा. उत्तर एकदा चेक करून घ्या, बरोबर आहे, बरोबर आहे. इतिहासाच्या अध्ययनाचा गणिताच्या अध्ययनावर कोणताच परिणाम होत नाही. म्हणून हे कसलं संक्रमण आहे, धन आहे, ऋण आहे, शून्य आहे, वरील तीनही आहे. शून्य आहे. बरोबर, शून्य आहे. शून्य काहीच उपयोग होत नाही ना, त्याचा काही संबंधच नसतो एकमेकांशी. नेक्स्ट क्वेश्चन बघा. अध्ययन संक्रमणाच्या मुळाशी विषयाचे डॅश डॅश महत्वाचे आहे. विषयाचं अध्ययन, आकलन, अवधान, उपयोजन, ज्ञान. उत्तर काय येईल बघा. सोपा क्वेश्चन आहे. विषयाचं ज्ञान महत्वाचं आहे. काय महत्वाचं आहे, जे विषय ज्ञान आहे ना ते विषय ज्ञान महत्वाचं आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. शारीरिक कौशल्य संपादन करण्याचा बालकाचा वेग पहिल्यांदा डॅश डॅश असतो. अतिशय असतो, कमी असतो, मध्यम असतो, अतिशय हळू असतो. काय येईल उत्तर बघा. 114 नंबरचा क्वेश्चन. 114 नंबरचा क्वेश्चन. उत्तर काय येईल बघा. सुरुवातीचा वेग कसा असतो, जास्त असतो की नाही, पुन्हा कमी होतो. ओ ऑप्शन, बरोबर. 115 नंबरचा क्वेश्चन घ्या. अभ्यासक्रम, नियोजन, सूचना आणि कृती व मूल्यमापन या 4 टप्प्यातून केली जाणारी कृती म्हणजे अध्यापन. ही अध्यापनाची व्याख्या कोणी केली. डेफिनेशन विचारले तुम्हाला. स्किनर, गेज, डंकन, गिलफर्ड. तर ही जी डेफिनेशन आहे ही डेफिनेशन डंकन यांनी केलेली आहे. कोणी केलेली आहे, डंकन यांनी केलेली आहे. ठीक आहे. अध्यापन हे डॅश डॅश आहे. अध्यापन हे शास्त्र आहे. अध्यापन कला आहे. अध्यापन कलाशास्त्र आहे. यापेक्षा वेगळं उत्तर. 116 नंबरचा क्वेश्चन. उत्तर काय येईल बघा. कला आणि शास्त्र दोन्ही पण आहे. बरोबर, कला आणि शास्त्र दोन्ही पण आहे. आपल्याला काही एक्सप्लेन करा म्हणत नाही, फक्त काय आहे ते विचारतात. परिणामकारक अध्यापन पद्धती, तंत्रे डॅश डॅश यांची निवड केली जाते. बरोबर, परिणामकारक अध्यापनामध्ये अध्यापन पद्धती, तंत्रे, साधने, हुशार विद्यार्थी, समस्या आणि पूर्वज्ञान. साधने. बरोबर, उत्तर काय येईल, साधने. क्वेश्चन सोपे आहे त्याच्यामुळे मी इथे तुम्हाला जास्त एक्सप्लेन करत नाही, लक्षात घ्या. सोप्याकडून अवघड्याकडे हे अध्यापन डॅश डॅश आहे. अध्यापनाचं सूत्र आहे,
अध्यापनाचा नियम आहे, तत्व आहे का पद्धती आहे? पद्धती तर नाही, तर हे अध्यापनाचं सूत्र आहे. बरोबर, लक्षात आलं? काय आहे हे अध्यापनाचं सूत्र आहे. पुढचा क्वेश्चन बघा. विद्यार्थी प्रदान अध्यापन पद्धतीतील डॅश डॅश पद्धती वेळ खाऊ आहे. पर्यवेक्षित नाही, स्वयंअध्ययन नाही, व्याख्यान नाही, चर्चा पद्धती वेळ खाऊ आहे. वेळ जातो ना याच्यामध्ये. चर्चा पद्धती वेळ खाऊ आहे. खालीलपैकी कोणते विधान चुकीचं आहे? अध्यापन ही जशी कला आहे तसेच ते शास्त्रही आहे. अध्यापन ही जशी कला आहे तसेच ते शास्त्रही आहे. विद्यार्थी हा अध्यापनाचा केंद्रबिंदू असणं अगत्याचं असतं. विद्यार्थ्यांच्या उपजत क्षमता विकसित करणारे अध्यापन हे प्रभावी अध्यापन ठरतं आणि प्रभावी अध्यापनाची साध्य करावयाची उद्दिष्टे अध्यापन प्रक्रियेदरम्यान सातत्याने बदलणं गरजेचं असतं. बघा, शास्त्र आहे हे आत्ताच आपण क्वेश्चन बघितला होता, बरोबर? त्याच्यामुळे हे तर बरोबर असेल. विद्यार्थी केंद्रबिंदू हेही बरोबर असेल. विद्यार्थ्यांचा उपजत क्षमता हेही बरोबर आहे. फक्त डी ऑप्शन चुकीचा आहे. कोणता ऑप्शन चुकीचा आहे? डी ऑप्शन इथं तुमचा चुकीचा राहतो. डॅश डॅश या गटातील प्रतिमाने शालेय विषयाशी निगडीत असतात. व्यक्तिगत विकास प्रतिमान, ज्ञान प्रक्रियाकारक प्रतिमान, सामाजिक अंतरक्रिया प्रतिमान, वर्तन परिवर्तन प्रतिमान. आता इथं जर आपण बघितलं तर इथं ज्ञान प्रक्रियाकारक प्रतिमाने या गटातील प्रतिमाने जी असतात ना, ती काय असतात? शालेय विषयाशी निगडीत असतात. लक्षात घ्या. ओके, क्लिअर? मी तुम्हाला इथे आन्सर सांगते, पण तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला थेरी पण करायची आहे. लक्षात घ्या, कंप्लीट थेरी तुम्हाला करायची आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला उत्तरं येणार नाहीत. हे आपले मॉडेल क्वेश्चन आन्सर सेट आहेत की पुस्तकामध्ये तुम्हाला अशा प्रकारचे क्वेश्चन मिळत आहेत. ओके, क्लिअर? तर इथं डेमो सेशन्स घेतोय आपण. जास्तीत जास्त क्वेश्चन तुम्ही प्रॅक्टिस करा, जेणेकरून परीक्षेमध्ये कितीही अवघड आणि कसेही क्वेश्चन विचारू द्या, उत्तरं तुम्हाला तिथं आली पाहिजेत. ओके, क्लिअर? चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. 122 नंबरचा क्वेश्चन. अध्ययन आणि अध्यापन या दोन्ही समन्वय साधण्याची आवश्यकता आहे. या विचारसरणीचा पुरस्कार कोणत्या शास्त्रज्ञांनी केला असं तुम्हाला इथं विचारलेलं आहे. बरोबर, ब्रूस जॉइस, मार्शा वेल, फ्रान्सिस स्नोक, महात्मा गांधी व महात्मा फुले, डिसॅको आणि क्रॉफर्ड. तर इथं जर बघितलं तर उत्तर आपलं आहे ब्रूस जॉइस आणि मार्शा वेल. ओके, असे क्वेश्चन अंदाजे उत्तर देऊ शकत नाही आपण, आपल्याला माहितीच असायला पाहिजे. शिक्षक डॅश डॅश असू नये, अस्थिर आणि असंतुलित असू नये, कृती शून्य असू नये, भावना अतिरेकी असू नये. सगळंच येईल की नाही? सगळंच येईल. तो अस्थिर आणि असंतुलित पण असू नये, कृती शून्य पण असू नये आणि भावना अतिरेकी सुद्धा असू नये. म्हणजे उत्तर आलं आपलं अ ब क मधील तीनही. ओके, क्लिअर? 124 नंबरचा क्वेश्चन बघा. शिक्षक मानसिक दृष्ट्या अस्वस्थ असेल तर नुकसान होईल. कशाचं नुकसान होईल? एका विद्यार्थ्याचं, एका कुटुंबाचं, राष्ट्राचं, इतर शिक्षकांचं. राष्ट्राचं नुकसान होईल, कारण का? विद्यार्थी राष्ट्र घडवणार आहे. बरोबर, विद्यार्थी राष्ट्र घडवणार आहे. त्याच्यामुळे आपण इथं काय म्हणतो की राष्ट्राचं नुकसान होणार आहे. ओके, क्लिअर? समजलं? चला पुढचा क्वेश्चन आपण घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमचा की खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? आकृती वाचक आणि आलेख वाचनातून विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीला प्रेरणा मिळते. आकृती वाचन व आलेख वाचनामुळे इतिहास आणि भूगोलासारख्या विषयातील स्थान आणि प्रमाण लवकर स्मरणात राहते. शिक्षकाला जास्त अध्यापन करावं लागत नाही आणि सततच्या आकृती वाचन व आलेख वाचनातून विद्यार्थ्यांच्या चित्रकला कौशल्यास वाव मिळतो. काय विचारलंय बघा? चुकीचं विचारलंय. बरोबर, 125 नंबरचा क्वेश्चन चुकीचं विचारलंय बघा. बरोबर, चला क
ऑप्शन बरोबर, क ऑप्शन हे चुकीचं आहे, बाकी सगळं बरोबर आहे. विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीला प्रेरणा मिळते, हे बरोबर आहे. आकृती वाचन, आलेख वाचनामुळे इतिहास भूगोलामध्ये पण जे आहे ते लक्षात राहतं आणि चित्रकला कौशल्याला वाव मिळतो. बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. विद्यार्थ्यांना अध्ययन अनुभव देताना त्यांचे डॅश डॅश यांचा विचार केला पाहिजे. त्यांचं वय आणि क्षमता, चित्र आणि प्रतिकृती, गद्य आणि पद्य, विषय व क्षमता. काय येईल उत्तर बघा. वय आणि क्षमता. बरोबर. त्यांचं वय आणि क्षमतेचा विचार केला पाहिजे. लक्षात घ्या. विद्यार्थ्यांचं संभाषण कौशल्य विकसित करणारे हे उद्दिष्ट साध्य झाले आहे की नाही हे पाहण्यासाठी डॅश डॅश हे साधन उपयुक्त ठरेल. बघा क्वेश्चन आहे तुमचा, डॅश डॅश हे साधन उपयुक्त ठरेल. काय येईल उत्तर बघा. लेखी परीक्षा, स्पर्धा परीक्षा, वस्तुनिष्ठ प्रश्न, तोंडी परीक्षा. हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन तुम्हाला मी देते, कमेंट बॉक्स मध्ये मला याचं आन्सर तुम्ही सांगा. तर हे आपलं होतं चौथं सेशन. लेक्चर कसे वाटतात कमेंट करून सांगा. काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारा. केंद्र प्रमुख भरती परीक्षा, जर तुम्हाला काहीही अडचण असेल, माझा नंबर मी बऱ्याच लेक्चर मध्ये शेअर केलाय, तिथे तुम्ही मला तुमचे डाऊट विचारू शकता. इथे देखील मी तुम्हाला माझा नंबर शेअर करते. तर 9404033073 हा माझा नंबर आहे. या नंबरवरती तुम्ही मला कॉल किंवा मेसेज करू शकता. तर भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.